बीड जिले के गेवराई तालुका स्थित ब्रह्मगांव में आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चे के दौरान दिया गया एक बयान अब नए विवाद का कारण बन गया है। हनुमान प्रतिमा विटंबना प्रकरण के विरोध में आयोजित इस मोर्चे में वक्ता धवल सिंह मोहिते पाटिल ने महात्मा गांधी को लेकर एक विवादित टिप्पणी की। उनके बयान के बाद राजनीतिक और सामाजिक क्षेत्र में प्रतिक्रियाओं का दौर शुरू हो गया है। विभिन्न स्तरों पर इस बयान को लेकर चर्चा तेज हो गई है और कई लोगों ने इसकी आलोचना भी की है, जबकि समर्थक इसे व्यक्तिगत विचार बता रहे हैं। घटना के बाद पूरे मामले में राजनीतिक रंग ले लिया है और आने वाले दिनों में इस पर और प्रतिक्रियाएं सामने आने की संभावना जताई जा रही है। फिलहाल ये बयान जिले सहित राज्य की राजनीति में चर्चा का विषय बना हुआ है। कुठेतरी पाणी मुरते प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आता हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या हिंदुत्ववादी सरकारामध्ये जर आमच्या हिंदूंवरतीच अन्याय होऊ लागला तर तुम्ही वेळीच सुधारा, नाहीतर तुमचे काही खैर नाही। ही मातृभूमी ही आपली आई आहे। आई इतके वर्ष त्या काँग्रेसवाल्यांनी आपल्याला फसवलं, देशाचा बाप म्हणतो ते महात्मा गांधी म्हणायचे। अरे ते काय आमचा बाप नाही, ते पाकिस्तानचा बाप असेल। भारत देश ही आमची मातृभूमी आहे, भारत भूमी आपली आई आहे। आपला बाप कोण आहे माहिती आहे का? हिंदू धर्म हा आपला बाप आहे। आपल्या धर्मात लिहिलंय मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव। सगळ्यात पहिलं स्थान आहे आपल्या आईला आहे, वडिलाला आहे। त्यामुळे आपल्या मातृभूमीला आणि आपल्या धर्माकडे भविष्यात जर कोण वाकड्या डोळ्यांनी बघत असेल तर ते डोळे काढायचे पहिले यांना, मग संविधानाचं बघू आपण। कारण ही लांडी जर आपलं संविधान मानत नसतील, ही लांडी जर आपलं संविधान मानत नसतील तर संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळणं फार अवघड आहे। आणि म्हणून संघटित होणं ही आजच्या काळाची गरज आहे।